11वीच्या प्रवेशाचा घोळ कायम. विद्यार्थी व पालकांमध्ये चिंतेचं सावट. तांत्रिक अडचणींमुळे विद्यार्थी व पालक संभ्रमात. आता 30 जूनला यादी होणार प्रसिद्ध. महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने यंदा 10 दिवस आधी इयत्ता 10वीचा निकाल जाहीर केला. त्यामुळे पुढील प्रवेश प्रक्रिया कमीत कमी वेळात पूर्ण होणार म्हणून पालक आणि विद्यार्थी समाधान व्यक्त करत होते. परंतु 11वी प्रवेश प्रक्रियेत वारंवार होणाऱ्या विलंबामुळे त्यांच्या उत्साहावर विरजण पडल्याचं दिसून येत आहे. ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया पुन्हा तांत्रिक अडचणीत अडकली असून पहिली निवड यादी जाहीर होण्यास पुन्हा 4 ते 5 दिवस विलंब होत आहे. ही यादी सोमवारी 30 जून रोजी जाहीर होईल असं सांगितलं जात आहे. याबद्दल विद्यार्थी पालक यांच्यासह अभ्यासक्रम वेळेत कसा पूर्ण करायचा या चिंतेमुळे कॉलेजांकडूनही नाराजी व्यक्त केली जाते आहे. 11वी ऑनलाईन प्रवेशासाठी वापरल्या जात असलेल्या सॉफ्टवेअरमध्ये महाविद्यालयाचा कट ऑफ दिसत नसल्यानं प्रवेशाची पहिली गुणवत्ता यादी जाहीर होण्यास उशीर होत आहे. परिणामी प्रवेश प्रक्रियेचे वेळापत्रकही नव्यानं प्रसिद्ध करावे लागत आहे. मागील अनुभव पाहता नवीन वेळापत्रकावर विश्वास कसा ठेवावा असा प्रश्न विद्यार्थी उपस्थित करत असताना पालकही याबद्दल चिंता व्यक्त करत आहेत. 11वी प्रवेशाच्या प्रतीक्षेत असलेल्या विद्यार्थ्यांना हा प्रवेशाचा गोंधळ कधी संपणार असा प्रश्न पडला आहे. 11वी प्रवेशाबाबत यापूर्वी जाहीर केलेल्या वेळापत्रकानुसार प्रक्रिया पूर्ण होऊ शकलेली नाही. त्यामुळे संबंधित एजन्सीला ऑनलाईन प्रक्रिया राबवणं शक्य होत आहे का अशी सर्वांच्या मनात शंका निर्माण होते आहे. त्यातच आता शिक्षण विभागाकडून 11वी प्रवेशाचे नवे वेळापत्रक प्रसिद्ध केले आहे. त्यात 30 जूनला गुणवत्ता यादी प्रसिद्ध केली जाणार असल्याचं बोललं जात आहे. परंतु 30 जून ही तारीख तरी पाळली जाणार आहे का ही येणारी वेळच सांगेल.